अशोक खरात प्रकरणामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक दावा। भोंदू तांत्रिक कॅप्टन अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये राज्य शासनानं विशेष महिला तपास अधिकारी नियुक्त केला आहे। हे अधिकारी नाशिक शहरामध्ये दाखल झालेत। या पार्श्वभूमीवर अशोक खरात यांच्या संपत्तीविषयी नवा खुलासा पुढे आलाय। आता या प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या संदर्भात धक्कादायक दावा केला आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून पुढे काय येतं याची उत्सुकता वाढत आहे। अशोक खरात यांनी विविध राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून संपत्ती जमा केल्याचा आरोप होतोय। याबाबत नाशिक पोलिसांनी काही माहिती दिली आहे। या माहितीत संपत्तीचे मूल्य ऐकून अनेकांचे डोळे विस्फारलेत। या संदर्भात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपण अशोक खरात या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही, त्याच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला नाही असं विधान करून या प्रकरणापासून अलिप्त असल्याचं स्पष्ट केलं। कॅप्टन खरात हा शिर्डीलगतच्या मिरगाव सिन्नर येथील आहे, त्यामुळे त्यानं बरीच संपत्ती शिर्डी इथं जमा केल्याचं बोललं जात आहे। त्यावर माजी खासदार विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की फक्त शिर्डी नव्हे तर अनेक ठिकाणी त्याच्या मालमत्ता असल्याची माहिती माझ्याकडे आहे। शिर्डीसोबतच राहता साकुरी आणि अन्य गावामध्ये त्यानं मालमत्ता खरेदी केल्याचं मला कळलंय। या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यातून विवरण स्पष्ट होईल। या प्रकरणामध्ये अनेकांची नावं पुढे येत आहेत। यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जाळं पसरलं आहे। कोणची नावं अद्याप पुढे आलेली नाही। शासनानं हा तपास CID आणि SIDकडे दिला आहे, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होतील असा दावाही त्यांनी केला आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।